नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो काय सांगायचं एपिसोड 1 आणि 2 इतका कमाल प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. काय माहितीये का, जेव्हा आपण वॉर वेव्हज आणि विनर्स ही थीम म्हणत असतो. वॉर हे वाईट आहे मान्य आहे. बट आपण आहोत फायनान्सचे विद्यार्थी. सो शेअर बाजारावरती, आपल्या पर्सनल फायनान्सेसवरती काय परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करणं हे आपलं कामच आहे. तुम्हाला आठवत असेल तर एपिसोड 2 च्या शेवटी मी तुम्हाला काही स्टॉक्सबद्दल सांगितलं होतं. कॅपिटल मार्केट थीम तुम्हाला दिसेलच इथे कॅपिटल मार्केट थीममधले काही स्टॉक्स आहेत. डिफेन्समधले काही स्टॉक्स आहेत, ज्यांनी आउट परफॉर्म केलं होतं, जेव्हा वॉर चालू होता तेव्हा सुद्धा. अ, हे आपण डिस्कस केलेलंच आहे. पण मग आजच्या भागात आपण काय डिस्कस करणार आहोत? तर आजच्या भागात आपण 2 असे स्टॉक्स डिस्कस करणार आहोत, जे आत्ताच्या सिनारिओमध्ये आपण अभ्यास केलाच पाहिजे. आपण या कंपन्या नक्की काय करतात हे शिकणार आहोत. कंपन्यांचं ऑर्डर बुक कसं आहे, मॅनेजमेंट कॉमेंट्री कशी आहे, कॉन कॉल हायलाइट्स काय सांगतायत, हे सगळं आपण बघणार आहोत. एपिसोड 3 खूपच इंटरेस्टिंग असेल आणि ज्यांना असं वाटलं असेल, की हे एपिसोड 1 आणि एपिसोड 2 होतं काय नक्की? ह्याचा अर्थ तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलंय. ते बेल बटन अजूनही हाणलेलं नाहीये. सो हे पटापटा करून टाका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन येईन, तेव्हा तुम्हाला त्याची एक माहिती कळेल. सो मी मगाशी म्हटलं तसं व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. कारण टेक्निकल एनालिसिस युजिंग एआयला काय जो कमाल रिस्पॉन्स दिलाय तुम्हा लोकांनी. म्हणजे जगभरातनं भरपूर लोकांनी हा वेबिनार अटेंड केला आणि एक तर खूप कॉमेंट म्हणजे माझ्या मनाला भिडली अक्षरशः. कारण त्या व्यक्तीने सांगितलं, की "माझं इंग्रजी काही एवढं चांगलं नाहीये, पण तरीसुद्धा तुम्ही जे काय बोलला इतक्या सोप्या इंग्रजीमध्ये बोलला, की मला सगळं कळालं तुम्ही जे काय सांगितलंय ते." पण मग हा वेबिनार जर झालाय, तर मी परत का त्याच्याबद्दल सांगतेय? सोपी गोष्ट आहे. मी अजून एक वेबिनार अनाउन्स करतेय, बॅच 2 अनाउन्स करतेय. कधी? तर 22 मार्चला सकाळी 11 ते 1 हा वेबिनार असणार आहे. इंग्रजीत असणार आहे, पण मी म्हटलं असं सोप्या इंग्रजीत असणार आहे. तुम्हाला भरपूर काय-काय शिकायला मिळेल. ह्याचं जर एखादं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला दाखवायचं असेल, की नक्की काय बघायला मिळेल. तर आता लेट अस से हा एक स्टॉक आहे. इथे छान ट्रेंड लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. पण तुम्हाला जर ही ट्रेंड लाईन ऑटोमेट करता आली तर उदाहरणार्थ असं आपोआप आली ही ट्रेंड लाईन. कशी? तर मी ह्याच्यासाठी एक मस्त पाईन स्क्रिप्ट लिहून काढली किंवा तुमच्याकडे एखादी स्ट्रॅटेजी असेल आणि तुम्हाला बाय, सेल, कॉल्स याच्यावरती आणायचे असतील, समथिंग लाइक धिस. इथं बाय, इकडं सेल, इकडं बाय, व्हॉटएव्हर, व्हॉटएव्हर. तर हे तुम्ही कसं करू शकता? हे सगळं पाईन स्क्रिप्टनी करता येतं. पण तुम्ही म्हणाले, "एवढं सगळं कोडिंग वगैरे आम्हाला कसं येणार? आम्ही इंजिनिअर थोडी ना गंमत सांगू का? मला पण कोडिंग येत नाही. पण हे सगळं शक्य आहे ChatGPT सारख्या टूल्सनी, जिकडे आपण कोडिंग करून हे सगळं ट्रेडिंग व्ह्यूमध्ये टाकू शकतो. हे सगळं मी तुम्हाला या वेबिनारमध्ये शिकवणार आहे. सोप्या भाषेत शिकवणार आहे आणि हे सगळे कोड्ससुद्धा तुम्हाला हँडओव्हर करणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं सीट्स परत लिमिटेड आहेत. सो ज्यांना तुमचं नॉलेज अपस्किल करायचं आहे, तुम्हाला नवीन काय शिकायची इच्छा आहे, तर नक्की फटाफट तुम्ही या वेबिनारला रजिस्टर करा. याची लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पहिली थीम काय आहे आपली? तर अर्थातच आजही आपली पहिली थीम आहे डिफेन्स. कारण सध्याचं जे काही ओव्हरऑल एक जिओपॉलिटिकल वातावरण जे काय झालंय, जे काही ओव्हरऑल टेन्शन्स आहेत, ती तर वाढतच आहेत, ती काही कमी होत नाहीयेत. असं जेव्हा होतं ना, तेव्हा टिपिकली आपण सरकारचं काय धोरण आहे याच्याकडे लक्ष देतो. तर आत्ता सरकार आपलं भरपूर डिफेन्स क्षेत्राकडे लक्ष देतंय. तुम्ही बघितलं असेल तर बजेटमध्ये डिफेन्सचं बजेटसुद्धा वाढवलेलं आहे. आपण डिफेन्स रिलेटेड मॉडर्नायझेशन प्रोग्राम्सकडे सुद्धा लक्ष देतोय. म्हणजे आपल्याकडे जी आत्ताची सामग्री आहे ती आहेच आहे. पण आपण अजून कसं त्याला मॉडर्न पद्धतीने आपण त्याला सुसज्ज करू शकू, याच्याकडे सुद्धा सरकारचं लक्ष आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट काय करते, जेव्हा आपण नवीन म्हणजे त्याचं आपण म्हणतो तसं नूतनीकरण करतोय किंवा नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आपण जी आणतोय, ती आणतोय किंवा ती बनवतोय नक्की कुठून? आयदर आपण बाहेरनं तर आणूच शकतो, आयात करूच शकतो. पण सरकारचं लक्ष केंद्रित आहे आपल्या इथे मेक इन इंडिया भारतात बनवण्यासाठी सरकारचा एक स्ट्राँग पुश आहे. त्याच्यासाठी सरकार जमेल तेवढे प्रयत्न करते. कंपन्या सुद्धा आता एकदम फुल स्विंगमध्ये प्रयत्न करतायत आणि केवळ भारतात बनवून भारतासाठीच बनवत नाहीयेत, तर जगासाठी सुद्धा बनवतायत. कारण आपण एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीजकडे सुद्धा खूप लक्ष देतोय. आता तुम्ही म्हणाल जेव्हा एखाद्या कोणत्याही क्षेत्रात खूप जास्ती अपॉर्च्युनिटी येतात, तेव्हा भरपूर गर्दी जमा होते. कॉम्पिटिटर्स वाढतात. बट टिपिकली डिफेन्सला हे एवढं होत नाही. का? कारण डिफेन्समध्ये ना एंट्री बॅरियर खूप आहे. एंट्री बॅरियर म्हणजे काय? एंट्री करतानाच अडथळा आहे. कसला अडथळा आहे? अहो, इथं टेक्नॉलॉजी खूप तुमची एकदम हाय एडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते. तुम्हाला भरपूर अप्रूव्हल्स घ्यायला लागतात, परवानग्या घ्यायला लागतात. तर जे सहजासहजी हां, आम्ही जरा एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काढलेली आहे. असं होत नाही सहसा. सो थीम तर महत्त्वाची आहे हे कळालं. मग कोणकोणत्या कंपन्या डिफेन्स एरोस्पेसमध्ये कार्यरत आहेत, याची एक लिस्ट काढायचा प्रयत्न केला आणि इथं पहिलं फिल्टर असं लावलं, की कंपनीचं मार्केट कॅप कमीत कमी 10,000 करोड एवढं असावं. ओके. जेव्हा ही लिस्ट काढली, ही लिस्ट अशी दिसत होती. एमटार टेक म्हणा, झेनटेक म्हणा, गार्डन रिच म्हणा, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, डेटा पॅटर्न, BDL ह्या सगळ्या
या कंपन्या 10,000 करोडपेक्षा जास्ती मार्केट कॅपवाल्या आणि एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये येत आहेत. सो म्हटलं जर आपण काहीतरी चाळणी लावायची असेल, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चाळणी लावता येते, फिल्टर लावता येतो, बट म्हटलं 2 महत्त्वाचे पॅरामीटर बघूयात की वाय सेल्स ग्रोथ Q3 चे जे आकडे आले तिथं सेल्स ग्रोथ सगळ्यात जास्ती कोणत्या कंपनीजमध्ये झाली, तर एमटार टेकमध्ये 59% सेल्स ग्रोथ आहे. गार्डन रिचमध्ये 49% सेल्स ग्रोथ आहे. सो दोन्हीकडे सेल्स ग्रोथ चांगले टॉप 2 हे आहेत. प्रॉफिट ग्रोथमध्ये कोणाचं आहे टॉप 2 बघूयात आपण. अरे, परत इथे एमटार टेक 131% प्रॉफिट ग्रोथ आहे आणि गार्डन रिच सुद्धा 73% प्रॉफिट ग्रोथ आहे. सो तुम्ही बघितलं तर या दोन्ही कंपन्या सेल्स ग्रोथमध्ये पण येत आहेत आणि प्रॉफिट ग्रोथमध्ये पण येत आहेत. पण पीचं काय? पी जेवढा कमी तेवढा चांगला. सो मी इथे ए टू झेड सॉर्ट करणार आहे. एच-एलचा पी सगळ्यात कमी आहे आणि सेकंड लोएस्ट आहे गार्डन रिचचा. गार्डन रिच तिन्हीकडे आलाय बघा टॉप 2 मध्ये. आणि पीईजी रेशो सुद्धा जर मी ए टू झेड मध्ये लावला तर पीईजी रेशो एमटारचा -42 म्हणजे ग्रोथ तुलनेने कमी झालेली आहे त्यांची आता. बट जर तुम्ही बघितलं तर झेंटेक पॉझिटिव्ह नंबर्समध्ये लोएस्ट आहे आणि सेकंड लोएस्ट पीईजी आहे 0.92. गार्डन रिचचा 1च्या खालती जर तुमचा पीईजी असेल तर ते कधीही चांगलं. सो ऑल इन ऑल तुम्ही बघितलं तर गार्डन रिच चारही ह्याच्यामध्ये टॉप 2 मध्ये येतोय. सो आधी आपण सुरुवात करणार आहोत गार्डन रिचच्या अभ्यासापासून. हे सगळं आपण चेक करू पुढच्या भागात. आता बेसिक मुद्द्यांपासून की जीआरएससी नक्की करते काय? नावातच दिलंय गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स म्हणजे शिप बनवणारी, शिप बांधणारी ही कंपनी आहे. वेगळ्या वेगळ्या युद्ध नौका बनवते ही कंपनी. आता ही कंपनी कोणाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलच्या अंडर आहे, तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलच्या अंडर ही आहे आणि भारतीय नेव्हीला म्हणा, इंडियन कोस्ट गार्डला म्हणा, हे शिप्स विकतात. ओके. वेगळ्या वेगळ्या शिप्स ते बनवून विकतात. कॉर्व्हेट्स म्हणा, फ्रिगेट्स म्हणा, बाकी काही वेगळ्या वेगळ्या शिप्स म्हणा. या सर्व शिप्स ही कंपनी नुसती बनवत नाही, बट ऑफकोर्स याचं रिपेअर्स आणि मेंटेनन्स पण लागतंच. ते सुद्धा ही कंपनी करते. आता कंपनीचं ऑर्डर बुक किती? ऑर्डर बुक म्हणजे काय? कंपनीला ऑर्डर्स तर हातात मिळालेले आहेत आणि अजून शिप्सचं बांधकाम चालू आहे. ओके. तर ह्या ऑर्डर्सचं टोटल ॲज अ 31 मार्च 31 डिसेंबर 2025 ॲज ऑन त्यांची ऑर्डर बुक टोटल जवळ-जवळ 18,500 करोड एवढी आहे. आणि मॅनेजमेंटला विचारलं गेलं, की ठीक आहे आत्ता डिसेंबर एंडिंगपर्यंत 18,500 करोड आहे. पण अजून काही ऑर्डर्स येऊ घातल्यात का? तर ते म्हणतायत हो साधारण अजून 33,000 करोडच्या आम्हाला ऑर्डर्स मिळायला हरकत नाही. फायनान्शियल इयर संपायच्या आत म्हणजे आमची टोटल कदाचित इयर एंडपर्यंत 50,000 करोड एवढी ऑर्डर बुक झाली असेल. त्यांना लगेच विचारलंय 33,000 करोडची साधारण कुठली ऑर्डर तुम्हाला येणं अपेक्षित आहे? तर ते म्हणतायत, की आम्ही ऑलरेडी L1 डिक्लेअर झालेलो आहोत एनजीसी प्रोजेक्टसाठी. तुम्ही म्हणाल, "बापरे! काय घडलंय?" L1 म्हणजे लोएस्ट बिडर. ओके. तुम्हाला बिड करायला लागतं ना, की आम्ही हे बनवू प्रोजेक्ट, आम्ही बनवू. मग जो सगळ्यात स्वस्तात बिडिंग करतो त्याला L1 बिडर म्हणतात. ओके. ते ऑलरेडी L1 बिडर आहे, ते डिक्लेअर झालेत. एनजीसीसाठी म्हणजे नेक्स्ट जनरेशन कॉर्व्हेट्ससाठी. शिप्सचाच प्रकार आहे. तो नेक्स्ट जनरेशनच्या शिप्सचा प्रकार आहे. आणि या 5 शिप्सची जी कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांना थोडक्यात 5 शिप्स बांधून विकायची एक ऑर्डर मिळाली आहे. त्याची ऑर्डरची किंमत साधारण 33,000 करोड एवढी आहे. इनफॅक्ट कंपनी म्हणते या वर्षात आम्ही ऑलरेडी 5 नवीन युद्धनौका बनवून सरकारला दिल्या पण आहेत, विकल्या पण आहेत आणि आत्ता आमचे करंट 10 मेजर शिप बिल्डिंग प्रोजेक्ट्स चालू आहेत. एवढंच नव्हे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे शिप रिपेअरची कामं चालूच आहेत. पोर्टेबल स्टील ब्रिजेस सुद्धा ही कंपनी बनवते. नेव्हल वेपन सिस्टम्स सुद्धा ही कंपनी बनवते. सो फक्त शिप्स नाहीये, अलाइड पण कंपनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवून विकते. आत्ता करंटली कंपनीकडे 28 प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय 28 शिप्स ॲट अ टाईम कंपनी बनवू शकते. बट ते म्हणतात की आम्ही 2026च्या एंडपर्यंत 32 शिप्स बनवू शकू ॲट अ टाईम. याच्यासाठी आम्ही कपॅसिटी एक्सपान्शन करतो आहोत. जेव्हा मी कॉनकॉल वाचला, कॉनकॉलचे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगते. त्याच्यात कॉनकॉल म्हणजे कॉन्फरन्स कॉल, मॅनेजमेंट हे कॉन्फरन्स कॉल देत असते. त्याच्यात कंपनीने सांगितलं की हे आमचं जे फायनान्शियल इयर आहे आत्ताचं 25-26चं हे बेस्ट असण्याच्या आम्ही ट्रॅकवरती आहोत. इनफॅक्ट Q3चा जो परफॉर्मन्स होता, तो सुद्धा खूप चांगला होता. ते म्हणतात आम्ही 13 कॉन्झिक्युटिव्ह क्वार्टर्स इयर ऑन इयर ग्रोथ केलेली आहे आणि आमचे Q3चे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स 49% वाढलेले आहेत. इथे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे म्हणजे Q3 FY26 टू Q3 FY25 ही जर मी तुलना केली तर 49% त्यांची विक्री वाढ झालेली आहे. मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणाला एखाद्या वेळेला काहीतरी झाली असेल. 13 कॉन्झिक्युटिव्ह क्वार्टर्स, 13 बॅक टू बॅक क्वार्टर्स ते इयर ऑन इयर ग्रोथ करतायत, जी अगेन खूप कमाल गोष्ट आहे. बरोबर? मॅनेजमेंटला हेही विचारलं गेलं, की तुमचं करंट फायनान्शियल इयरसाठी रेव्हेन्यू आउटलुक काय? ते म्हणतात 25% ते 30% आमचा रेव्हेन्यू ग्रोथ व्हायला हरकत नाही. 25% ते 30% CAGR.
आणि ते म्हणतात आमचा रेव्हेन्यू पीक होऊ शकेल FY 2027 मध्ये, कारण ते म्हणतात आमचे काही मेजर प्रोजेक्ट्स आहेत, P7 अल्फा फ्रिगेट्स वगैरे, हे आमचे साधारण डिलिव्हरी स्टेजेसला तेव्हा येऊ शकतील. हे सगळं आहेच आहे, बट ते म्हणतायत की आम्ही काही टेंडर्स, अजून जे टेंडर्स आहेत, येणारे टेंडर्स जे आहेत त्याच्यासाठी आम्ही बिड केलेलं आहे आणि आमचं असं मत आहे की जे टोटल टेंडर जे आहे ते जवळ-जवळ 1.5 लाख करोड, 1,55,000 करोड एवढं आहे. त्याच्यापैकी आमच्याकडे एक सिग्निफिकंट पोर्शन यायला हरकत नाही म्हणतायत ते. जवळ-जवळ 70,000 करोडचं इन्क्लुडिंग P17 ब्रावो फ्रिगेट, 70,000 करोडचे आमच्याकडे सबस्टॅन्शियल चंक यायला हरकत नाही, असं कंपनीचं मत आहे. ओके. सो आय होप तुम्हाला GRSC एक्झॅक्टली काय करते हे व्यवस्थित कळलेलं आहे. पुढच्या सेक्शनमध्ये आपण दुसऱ्या कंपनीकडे बघू. आता तुम्हाला आठवत असेल तर पहिली कंपनी GRSC होती, बट सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ या दोघांमध्ये क्वालिफाय होणारी अजून एक कंपनी होती, ती होती एमटार टेक. आणि या कंपनीत जरा मजेशीर गोष्टी आहेत. काय बघून घेऊयात. सगळ्यात पहिलं म्हणजे एमटार टेक ही प्रिसिजन इंजिनिअरिंग कंपनी. प्रिसिजन इंजिनिअरिंग म्हणजे असे काही कंपोनंट्स बनवते ना, जिथे एकदम प्रिसिजन लागतं. म्हणजे असं एकदम परफेक्ट लागतं. तिथं थोडी बहुत पण चूक चालत नाही. ओके. प्रिसिजन इंजिनिअरिंग कंपनी आहे, जी डेव्हलप करते आणि मॅन्युफॅक्चर करते. काय? तर मिशन क्रिटिकल हाय प्रिसिजन असेंब्लीज, कंपोनंट्स, बॉल स्क्रूज फॉर एरोस्पेस, न्यूक्लिअर एनर्जी, डिफेन्स, क्लीन एनर्जी सेक्टर. बापरे! असं वाचल्यावर वाटतं की नक्की काय करते काय माहिती. सोप्या भाषेत परत एकदा सांगते. कंपनी वेगळे-वेगळे इंजिनिअरिंग प्रॉडक्ट बनवते. पण असे हे प्रॉडक्ट म्हणजे काय असतात माहिती का? असे निवांत हां, थोडंसं 19-20 चालतं हो. 19-20 चालत नाही. एकदम परफेक्ट त्यांचे कंपोनंट्स लागतात. आणि हे कंपोनंट्स कुठे यूज होतात? कोणकोणत्या इंडस्ट्रीजमध्ये यूज होतात यांचे कंपोनंट्स? तर जिकडे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स बनतायत, त्याच्यात यांचे कंपोनंट्स बसतात. अशा इंडस्ट्रीज जिकडे हायड्रोजन फ्युएल सेल सिस्टम्स आहेत, ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. रॉकेट्स किंवा स्पेस प्रोग्राम्स आहेत, तिथे यांचे कंपोनंट्स लागतात. डिफेन्स इक्विपमेंट्स आहेत, तिथे यांचे कंपोनंट्स लागतात. आता म्हटलं, अरे एवढ्या कंपन्यांना जर हे सप्लाय करतायत, तर नक्की रेव्हेन्यू येतोय तो कुठून आणि किती येतोय? आता इथे जरा गंमत आहे बघा. जर तुम्ही बघितलं तर क्लीन एनर्जी, सिव्हिल न्यूक्लिअर पॉवर, म्हणजे न्यूक्लिअर म्हणजे ते युद्धातली मारामारीवाली न्यूक्लिअर नाही, न्यूक्लिअरमधनं वीज निर्मिती पण करता येते. त्याच्यासाठी लागणारं जे काही त्यांचे काही क्रिटिकल कंपोनंट्स आहेत, ते ही कंपनी बनवते. बट त्याच्यातनं त्यांना 16%च रेव्हेन्यू येतोय. टोटल 100 पैकी 16% रेव्हेन्यू याच्यातनं येतोय. एरोस्पेस एंड डिफेन्स याच्यातनं अच्छा 16% नाही, सॉरी. ह्याच्यातनं 3% रेव्हेन्यू येते. 16.6 ते रुपीज इन क्रोर्स आहे. सिव्हिल न्यूक्लिअर पॉवरमधनं फक्त 3% रेव्हेन्यू येतोय. एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये फक्त 13% रेव्हेन्यू येतोय. ओके. आता मेजर रेव्हेन्यू येतोय तरी कुठनं? मेजर रेव्हेन्यू येतोय फ्युएल सेल्स, हायडल आणि अदर्समधनं, जो आहे 70% रेव्हेन्यू. हा खूप मोठा रेव्हेन्यू त्यांना इकडनं येतोय. आणि प्रॉडक्ट्स एंड अदर्समध्ये जवळ-जवळ 15% रेव्हेन्यू त्यांना येतोय. सो ऑल इन ऑल आपल्याला काय कळालं आता, की मेजर रेव्हेन्यू, कारण आपण कंपन्यांची सुरुवात डिफेन्स आणि एरोस्पेसमधनं केली होती. पण त्याच्यातनं तर त्यांना येतोय फक्त 13% रेव्हेन्यू. मेन कुठनं येतोय? 70% रेव्हेन्यू त्यांना फ्युएल सेल्स, हायडल एंड अदर्समधनं येतोय. सो ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. बट अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचाही तुम्हाला रेफरन्स पुढच्या भागात कळणार आहे, की यांचा जो एक्सपोर्ट आहे त्याच्यातनं त्यांना 81% रेव्हेन्यू येतोय आणि डोमेस्टिकमधनं फक्त 19% येतोय. तर हा का बरं एवढा एक्सपोर्ट होतोय? किंवा हे जे फ्युएल सेल्स आपण म्हणतोय, नक्की ही कंपनी त्याच्यात काय भाग घेते? ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघून घेऊयात पुढच्या भागात. आत्ता आपण बघितलं, की फ्युएल सेल्समधनं 70% रेव्हेन्यू येतोय वगैरे मान्य आहे. मी म्हटलं असं हा पुढचे एक 3, 3.5, 4 मिनिटं खूप महत्त्वाचे आहेत. 100% लक्ष देऊन ऐका. ओके. तर जेव्हा मी या कंपनीचा अभ्यास करायला लागले, तेव्हा मला वाटलं, की अच्छा म्हणजे ही कंपनी स्वतः फ्युएल सेल बनवते का? हा पहिला प्रश्न पडला. दुसरा प्रश्न पडला, की या फ्युएल सेलचं नक्की काम काय आहे? आणि हे फ्युएल सेल लागतात तरी नक्की कुठे? बरोबर ना? तुम्हालाही हेच प्रश्न पडले असतील. एक-एक प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात. सगळ्यात पहिलं म्हणजे एमटार टेक ही कंपनी हे फ्युएल सेल बनवतच नाही. ओके. फ्युएल सेल बनवणारी वेगळी कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे ब्लूम एनर्जी, जी अमेरिकन कंपनी आहे. ओके. अमेरिकन कंपनी असे फ्युएल सेल्स बनवते. तुम्हाला चित्रात दिसेल सुद्धा हे. फ्युएल सेल्स बनवते अमेरिकन कंपनी आणि म्हणूनच मगाशी आपण काय म्हणलो, 81% रेव्हेन्यू एक्सपोर्ट्समधनं येतो. तो या कारणामुळे. ओके. ठीक आहे. कंपनी तर ब्लूम एनर्जी जी ते फ्युएल सेल्स बनवते आणि हे कुठे यूज होतात? तर हे यूज होतात डेटा सेंटर्समध्ये. ह्याचाही उल्लेख पुढे होणार आहे. डेटा सेंटर्समध्ये हे यूज होतात, हॉस्पिटल्समध्ये यूज होतात, इंडस्ट्रियल फॅसिलिटीजमध्ये यूज होतात. ओके. सो फ्युएल सेल्स तर ब्लूम एनर्जी बनवते. मग एमटारटेक काय करतं? एमटारटेक बनवतं क्रिटिकल प्रिसिजन कंपोनेंट्स यूज्ड इनसाइड फ्युएल सेल स्टॅक्स. सो असे फ्युएल सेल स्टॅक्स असतात. ओके. स्टॅक म्हणजे तुम्हाला इथं चित्र दाखवतेच आहे मी. बट स्टॅक म्हणजे असे कप्प्यासारखं तुम्ही विचार करा, ज्याच्या आत ते फ्युएल सेल्स बसणार आहेत. ओके. आता या फ्युएल सेल स्टॅक्स बनवताना सुद्धा
खूप प्रिसिजन लागतं, खूप बारकाईने ते कंपोनंट्स करायला लागतात, तर त्याचं फंक्शनिंग करेक्ट होऊ शकतं. सो हे क्रिटिकल प्रिसिजन कंपोनंट कोण बनवतंय तर एमटार. आणि कशाचे क्रिटिकल प्रिसिजन कंपोनंट बनवते तर फ्युएल सेल स्टॅकचे बनवते. त्या कपाटात म्हणजे त्या कपाटाचे जे बनवते ज्याच्या आत फ्युएल सेल जाणार आहे. इथपर्यंत ओके. आता तुम्ही दुसरा प्रश्न आहे फ्युएल सेलचं काम काय? तर फ्युएल सेल्स इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. फ्युएल सेल हायड्रोजनमधनं किंवा नॅचरल गॅसमधनं इलेक्ट्रिसिटी तयार करतायत. ओहो! आता तुम्ही विचार करा, तुम्हाला फ्युएल सेलनी जर इलेक्ट्रिसिटी बनवली तर ह्याच्यातनं फायदे काय आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे एमिशन्स कमी आहेत खूप, धूर कमी होतो ह्याच्यातनं ऑलमोस्ट ना के बराबर. मग एफिशियन्सी चांगली आहे, क्वाएट आहे, रिलायबल आहे, कंटिन्युअस पॉवर जनरेशन याच्यातनं होऊ शकतं. सो ऑल इन ऑल तुम्ही जर बघितलं ना, तर जर फ्युएल सेल्सचा वापर केला गेला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस व्हायला, तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे याला प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी म्हणून पण वापरलं जाऊ शकतं किंवा काही वेळेला डिझेल जनरेटर जो बॅकअपसाठी यूज केला त्याच्याऐवजी तरी हे नक्कीच यूज होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल, की ठीक आहे, हे फ्युएल सेल्स कळालं, हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात हे पण कळालं. बट याची मागणी नक्की कुठं असते? कुठे लागते एवढी इलेक्ट्रिसिटी? सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी आत्ता लागतीये आणि अजूनही वाढतच जाणार आहे याची मागणी. ते कुठे आहे? डेटा सेंटर्समध्ये. आणि डेटा सेंटर पण कोणते? तर एआय डेटा सेंटरमध्ये तर प्रचंड एनर्जी लागते. आता तुम्हाला जर वाटत असेल, की एआयची थीम बूम होतच जाणार आहे आणि जेवढं एआय वाढणार, तेवढे डेटा सेंटर्स वाढणार. डेटा सेंटर वाढले, की त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी वाढली आणि म्हणूनच एमटारचं महत्त्व हळू वाढू शकतं. तुम्हाला थोडंसं उदाहरण द्यायचं झालं तर एक नॉर्मल डेटा सेंटरला 20 ते 50 मेगावॉट्स एनर्जी लागते आणि हेच जर मी एआय डेटा सेंटर म्हटलं तर त्याला जवळ-जवळ 100 ते 300 मेगावॉट एनर्जी लागते. का? कारण ही पॉवर त्याला कंटिन्युअस लागते. ती रिलायबल पण पाहिजे, लो कार्बनवाली एनर्जी पण पाहिजे तर त्याला अजून चांगलं मानलं जाईल, बरोबर? सो ओव्हरऑल एआय डेटा सेंटरला प्रचंड एनर्जी लागते. ही एनर्जी जी लागणार आहे, ती कोण बनवतंय तर ते सेल बनवते, फ्युएल सेल बनवते. फ्युएल सेल कोण बनवतंय? ब्लूम एनर्जी बनवते. फ्युएल सेल जिकडे स्टॅक होणार आहे, ते कोण त्यातले प्रिसिजन कंपोनंट्स कोण बनवतंय? ती एमटार बनवते. ओहो! काय छान चेन कळाली. एमटारनी बनवले प्रिसिजन कंपोनंट्स त्या फ्युएल सेल स्टॅकमधले. तो फ्युएल सेल कोणी बनवला? ब्लूम एनर्जीनी बनवला. आणि हे फ्युएल सेल कोणाला लागणार आहेत? एआय डेटा सेंटरवाल्यांना लागणार आहेत. आता एआयच्या कंपन्या म्हणजे कोण असतील यांचे कस्टमर? सिंपल. Google म्हणा, Microsoft म्हणा, Amazon म्हणा, Apple म्हणा, या सगळ्या कंपन्यांना तर हे फ्युएल सेल्स नक्कीच लागणार आहेत. सो ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं का? ही जी कंपनी आहे ना, ही 2 थीम्समध्ये फिट होते. डिफेन्समध्ये तर फिट होतीच आहे छोट्या कारणासाठी. बट एआय प्रॉक्सी प्ले म्हणून सुद्धा ही कंपनी व्यवस्थित फिट होऊ शकते. आता वळूया ऑर्डर बुक काही कॉन कॉल हायलाइट्सकडे एमटार टेकच्या. तर त्यांचं करंट ऑर्डर बुक 31 डिसेंबर 2025 ला जवळ-जवळ 2,400 करोड एवढं आहे. त्याच्यापैकी 27% क्लीन एनर्जी न्यूक्लिअर पॉवरवालं. क्लीन एनर्जी फ्युएल सेलवालं जे आहे ते साधारण 50% आहे. 13% साधारण डिफेन्समधनं, 9-10% अदर प्रॉडक्ट्समधनं. या 2,400 करोड पैकी साधारण 1,400 करोड त्यांना या क्वार्टरमध्येच त्यांना ऑर्डर्स आलेले आहेत. आणि जर आपण म्हणजे आपण नुसतं ऑर्डर बुक बघायचं का? अच्छा, 2,400 करोडचा ऑर्डर वाह! नाही. आपल्याला ह्याची तुलना पण करायची असते आणि ती तुलना टिपिकली आपण विक्री आकड्याशी करतो, रेव्हेन्यूशी करतो. थोडक्यात काय, त्यांच्याकडे जेवढ्या ऑर्डर्स हातात आहेत, त्या ऑर्डर्स कधी ना कधीतरी एक्झिक्यूट होणार आणि त्या एक्झिक्यूट झाल्या, की ते रेव्हेन्यू म्हणून पकडलं जाणार. तर हा रेशिओ किती आहे? ऑर्डर बुक टू रेव्हेन्यू. तर जर तुम्ही बघितलं एमटार टेक म्हणा किंवा जीआरएससीचा पण हा मुद्दा आपण मगाशी घेतला नव्हता. दोन्हीही कंपन्यांचं मी तुम्हाला ऑर्डर बुक पण दिलेली आहे, सेल्सचा आकडा पण दिलेला आहे आणि दोन्ही कंपन्यांची ऑर्डर बुक टू रेव्हेन्यू साधारण 3च आहे. याचा अर्थ असा आहे, की सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर जर त्यांना एकही रुपयाची ॲडिशनल ऑर्डर नाही मिळाली, तरी पुढच्या 3 वर्षांसाठी त्यांचा रेव्हेन्यूचा आकडा सेम राहील. थोडक्यात आपण असं म्हणतोय, की ती ऑर्डर बुक कधी ना कधीतरी एक्झिक्यूट होत राहणार आणि तो आकडा रेव्हेन्यू म्हणून कन्व्हर्ट होत राहणार. सो जेवढा हा आकडा जास्ती, ते चांगलं सुद्धा पकडलं जाऊ शकतं. मॅनेजमेंट काय म्हणते? मॅनेजमेंट म्हणतंय, की हा आमचा हायेस्ट एव्हर क्वार्टरली रेव्हेन्यू होता Q3 मध्ये आणि ते म्हणतात आमचा परफॉर्मन्स खूपच छान होता या क्वार्टरमध्ये. मार्जिन्स आमच्या अजून सुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकतात. ते म्हणतात ऑपरेटिंग लेव्हरेज आमचं अजून वाढू शकतं. आमचं व्हॉल्यूम बेस्ड प्रोडक्शन होणार आहे. भरपूर व्हॉल्यूममध्ये आम्ही प्रोड्यूस करू शकू, ज्याच्यामुळे आमचं ऑपरेटिंग लेव्हरेज वाढू शकणार आहे. इनफॅक्ट कंपनी हे सुद्धा म्हणते, की आम्ही कपॅसिटी एक्सपान्शन पण करतोय. आत्ता एमटारकडे फ्युएल सेल कपॅसिटी 12,000 युनिट्सची आहे. मार्च 26 पर्यंत ते 20,000 पर्यंत नेणार आहेत आणि डिसेंबर 26 पर्यंत तर ते 30,000 युनिट्सची फ्युएल सेल कपॅसिटी करतायत. आता तुम्हाला माहिती आहे स्वतः फ्युएल सेल कपॅसिटी म्हणजे स्वतः फ्युएल सेल नाही बनवणार आहेत. ते फ्युएल सेल स्टॅकचे क्रिटिकल कंपोनंट्स, प्रिसिजन कंपोनंट्स बनवणार आहेत. गाईडन्स दिलाय का काही मॅनेजमेंटनी? तर ते म्हणतात 30 ते 35% रेव्हेन्यू ग्रोथ होऊ शकते फुल क्वार्टरसाठी 2026 वाल्या.
900 करोडपेक्षा आमचा रेव्हेन्यू जास्ती होऊ शकेल ते म्हणतात. फायनान्शियल इयर 27 मध्ये ते म्हणतात आमचा प्रोजेक्टेड रेव्हेन्यू 50% असू शकेल. 50% रेव्हेन्यू ग्रोथ असेल आमची प्रोजेक्टेड फायनान्शियल इयर 27 साठी. आणि ते म्हणतात मार्जिन सुद्धा जे आमच्या साधारण आत्ता 19% आसपास आहे. तर म्हणतात साधारण 21% पर्यंत आमचं इबिडा जायला हरकत नाही असं कंपनी म्हणते. का? कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं ऑपरेटिंग लिव्हरेजमुळे त्यांचं मार्जिन्स इम्प्रूव्ह होऊ शकतील असं कंपनी म्हणते. प्लस ते म्हणतात आमचं ऑर्डर बुक आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षाही परत वाढण्याची अपेक्षा आहे आम्हाला 31 मार्च 26 पर्यंत 2800 करोड एवढं आमचं ऑर्डर बुक जायला हरकत नाही. ऑल इन ऑल आय होप तुम्हाला जीआरएससी म्हणा, एमटार म्हणा, दोन्ही कंपन्यांबद्दल भरपूर माहिती मिळालेली आहे. मी म्हटलं असं एक खरं तर दोन्ही डिफेन्स आणि एरोस्पेसमधल्या, बट जेव्हा एमटारचा सखोल अभ्यास केला तेव्हा कळालं अच्छा डिफेन्स एरोस्पेस आहे, पण तो तुलनेने फारच छोटा मुद्दा आहे. फ्युएल सेल्स रिलेटेड मोठा एक चंक आहे या कंपनीमध्ये आणि हाच एक एआय प्रॉक्सी प्ले म्हणून आपण नक्कीच याच्याकडे बघू शकतो. व्हिडिओमधनं जर खूप माहिती मिळाली असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. ते लाईक बटन आणायचंय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर तेही पटापट करून टाकायचंय आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझं नाही, आपलं आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.